म्हणत होती पद्मा. आत्या ते तुम्ही भोपच्या पुऱ्या लय मस्त करता म्हणत घार घे ना. हा घारगी हो, गोड घारगी. तुला कोण सांगलं? हे म्हणतात लय वेळा म्हणतात हे की मावशीच्या हातचे घारगे मस्त लागतात, लय मस्त लागतात. ते आवडतात ते म्हणत मला लय आवडतात. मावशी मग तुम्ही करा ना घारगे, ते खातील तुमच्या हातचे आणि मी शिकिले तुमच्या जवळून, मग मी करत जाईन त्याच्यासाठी. मग त्यात काय माय, मग सांग. मग भोया सांगा लागत होता ना त्याले. तुम्ही काय म्हणता माय, काही लोक त्याला ते भोपळा म्हणतात, भोपळ्याची भाजी. कवळं म्हणतात माय लय जण. माया ननदच्या गावाच्या अंग कवळं म्हणतात, कवळ्याची भाजी. काही जण लाल भोपळा म्हणतात, काही जण भोपया म्हणतात, कदू म्हणतात, काय काय म्हणतात माय. आम्ही भोपया म्हणतो, येडे गबाळे. तर सांगा लागत होता ना तो भोपया. बरं मग सांगते ना बाबाला आणायला. हा सांग आता. का पाहुण्याला काल धडला तेवर हा कुमार जायलाच आहे ना, त्यालाच फोन करून सांग ना. नाही ते नका सांगू, त्यांना पडेल ना मग सरप्राईज द्यायचं आहे त्यांना. ओ माय बाई, त्या घर घ्यायची सरप्राईज असते काय? काय करावं माय तुमचं. मग आता घरात कोऱ्याला घेतलं तर त्याला माहित नाही पडणार का? तो का बाहेरच राहते का निरा? तरी पण नाही माहिती पडत. ते कशाला तेल चेंज चोरून पुस करू ना, काही लवकर करू मग. मग ते लवकर उठत येत नाही तरी मग नाश्त्याला सकाळी तेच देते ते. माय बाई नाश्ता काय हो, नाश्ता जेवण काय होते त्याचं. मग कोऱ्याच आहे तर पोट भरच करतो ना. मग त्याला सासरे जायला तर सासऱ्याला सांग म्हणा किलो बरा, म्हणा किलो बरा ना साजरं. हो मावशी सांगते. मावशी तर आणखी काही लागते का सांगून द्या ना, मग ती पण बाबाला सांगते. काय नाही पाहिजे त्याला, गुळ लागे आपली कोणी तर घरीच असते. जिरं गिरं उलसक सोप गिफ्ट टाक म्हटलं ते सारं घरीच असते, काही नाही पाहिजे त्याला. कोणती मोठी गोष्ट आहे होती निराश आहे माय. आमच्या अळा नाही येतेस काय तुम्ही आज काही करता माय, आम्ही तेच करू माय. नाही मावशी तसं काही नाही. ते पदार्थच नवीन ट्रेंड मध्ये येत आहेत आता लोक नवीन नवीन खाऊन कंटाळले, जुन्याकडेच वळून राहिले. शोधून शोधून पदार्थ बनतात जुने. यांना तर खूप आवडते, खूप एक दोनदा नाही खूपदा म्हटलेलं यांनी मला मावच्या हातचे घारगे खूप मस्त लागतात, घारगे खूप मस्त लागतात. पण आपला मिळच नाही आला कधी. म्हणून म्हटलं आता आहेत आल्यात तर करूनच लावते. म्हणजे मग मी पण शिकील ना ते कसं करतात. मग मी पण करत जाईन. यांना एवढं आवडते तर मग यांच्या आवडीचं बनवत जाईल तिकडे पण. हा घरीच करत जाय. मग घर करा. आव हे मसाले खायला चटुरी असतात, इले भला चटका खायला आवडते. आपल्या बायाचं कमच ते आहे. चांगलं चांगलं करून खाऊ घाला आणि त्याच्या मनाचा रास्ता हा पोटातून जात असते. हे माहितच नाही का अजून? कोई बी नवरा फुगील असला लय तन करून राहिला, लय वाफा गाळून राहिला, मस्त असे चमचमीत पदार्थ बनवा त्याच्या पुढे कसा राग शांत होते तर पाहिजे. पदार्थ खाता खाता फुका मारता मारता त्या फुकीतून रही चालला जाते. हो मावशी. काय झालं माय बाई लय गुदगुद हसवून राहिला? काही नाही मावशी म्हणतात सगळं करत जा, नवऱ्याला राग असला तरी राग निघून जा. आई यांना आमच्या हातचे ते भोपड्याचे घारगे आवडतात ना, तेच करून राहिलो उद्या मावशी आणि मी. आता ते 2 दिवसासाठी मी आले तुला बेदम करतं का हे करा आणि ते करा? मी पण शिकते ना मग त्यांच्या जवळून. यांना आवडतात ना मावशीच्या हातचे तर मग मी शिकून घेता. मावशीच्या हातचे आवडते त्याले, किती तीर मारलात त्याला आवडत नाही. त्याले माझ्या बहिणीच्या हातचाच घारगा आवडते, मला हात नाही आवडत त्याले. शांता किती खेप केले साजरे झाले बरं. ते राजकुमारचं तेच असते. आई मावशीवाणी नाही जाय, मावशीचे लय साजरे होतात. त्याला तोलाच हात आवडतात. तू कुठे तीर मारत व त्याला हातची तर भाजी पोळी नाही आवडत त्याले, तो घारगे काही आवडतील. नाही करते त्यांच्यासाठी प्रयत्न तर करून पाहते. रागवले तर राग तर शांत होईल. घारगे खाल्ल्यानं राग शांत होत असते नाही. एवढं मग पोराला डुबवलं बागती नाही त्याला विचारायला. आता ते घारगे खाऊन घालूचे पैसे वापस येणार आहेत का त्याचा झालेला मन वापस येणार आहे? नवऱ्याच्या मर्जीत राहण्यासाठी त्याच्यासारखं वागत असतात, त्याचं हित पाहत असतात तर नवरा खुश राहत असते. असं उधाडे धंदे केल्यानं येणं मग त्याला खाऊ घातल्यानं तो काय 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 हे आहे काय बिंडो काय का त्याला अक्कल नाही? मग पोरगं का नाकातला 100 तोडाच घालते का? त्याला समजत नाही. मोठी गेली त्याला घारगे खाऊ घालतो त्याचा शांत होते. राग आणलास काय बाई? रागाण्याच्या विचार नाही केला, ताक पोराचा उलसा विचार नाही केला. मग पोरगं रातून दिस मेहनत तू लाख रुपये इकडे तिकडे गमावले, ताक की करला होता जरा साक. आता जर साक तो थन करून राहिला तर लहान तुले पाणी आलं व इतके दिवस विचार नाही केला मला काचा? मावशी आई कशा बोलतात?
जाऊ दे बाई. ह्या बाय पद्मा, कसं असते हे नातेच असे असतात. हे काचाच्या बांगडीवाणी असतात. बळी कशी एकदा टिसली की जुटत नाही. ते का प्लास्टिक होय का? फेविस्टिकनं जिटकोशीन, गरम करून जिटकोशीन, अमक्यानं होईन. काचीच वाणी नाती असतात हे. आणि पाण्यावानीच पवित्र पाहिजात आणि तेवढेच ट्रान्सपरंट पाहिजात की पाण्यातून कसं आपलं तोंडही दिसते काही दिसते. तेवढं चकचक राहायला पाहिजे नवराकोच्या नात्यात. एवढं चकचक नातं असायला पाहिजे की त्याच्यात सुई जरी पडली तर दिसलं पाहिजे. काही लपाछपी नाही, काही भेदभाव नाही, काही लुबाडणं नाही, काही एकामेकाला फसवू नाही. त्याच नातं असते. आता जाऊ दे, झालं गेलं चूक झालं गेलं गंगेला मिळालं. सुधारत तर काही असते. ज्याला चूक सुधारली त्यालाच पावलं. म्हणू दे ते काय म्हणतात. आणि राजकुमार काका किती दिवस गालपून राहणार आहे. मी सांगतो त्याला समजावून, तू नको हे करू. फक्त तू मनानं साजरी राह, मनानं त्याचा विचार कर. अब जीव लावलाय की कुत्र्याचं पिल्लू जवळ येते. हा आता नवरा होय काही लावून राहिली. उठ, फुसफुस लोडू नको. जायचं सासऱ्याला फोन करून सांग ते आणा म्हणा भोपाय. नाही तर तोही माणूस घरी येईन. मग का जाईन का भोपाय आणायला. सांग मग सकाळी करतो साजऱ्याने. शिकून घे माझं उडून आणि करत जाय त्याला काही काही खायला साजरं सुजरं. हे घ्या नाश्ता. काय केलं? तुमच्या आवडीचे घारगे. भावशीने केले नाही? तिला माहित आहे मला आवडतात एवढे. घ्या ना, गरम गरम आहेत. खा. कसे झाले सांगा बरं. वाह, मसा सुगंधच इतका छान येतो की मन भरून जात. मस्त. मावशी, काय रे बाबू? मावशी लयच मस्त झाले घारगे. किती वर्ष झाले का खाल्ले नाही, योगच नाही आला. लयच मस्त झाले. मावशी अशा 4 प्लेटा माझ्यासाठी भरून ठेव. बाकीचे यायचं मग नंतर पाहत बसा तुमचं तुम्ही. मी दुपारी जेवणात हेच लय आहेत अजून. लय मोठे केले तुला बायका. काय म्हणजे कोण केले हे? तू नाही केले का मावशी? आता मला वय झालं. सुनावर मी काय करणार. तिनंच केले आणि तुला आवडतात म्हणून स्पेशल केले ना. कालपासून लागेलाय त्याच्यात ते भोपाया चांगला लागे. सकाळून लवकर उठली की केले समदेव साजरे झाले ना. तिले सांग मग कसे झाले तर. घेऊन जा हे प्लेट. उचल ते प्लेट. मला भूक नाहीये. तुम्हाला तर आवडले होते ना. मावशी कशाला सांगितलं त्यांना मी केले म्हणून. मी केले हे सांगितलं म्हणून ते आता खाते. अहो खा ना, तुम्हाला आवडत म्हणून केले. असं समजा मावशीनच केले. मी नाही केले, ते मावशीनच केले ना. आता तर खा. ने प्लेट. सांगितलं तुला नाटक नाही करायचं. चल उचल हे. खा ना. मावशी करायला लावू का? मावशी तुम्ही का त्याच्यासाठी माझ्या हातचं नाही खात. मावशीच्या हातचं तर खासाल ना. तुम्हाला आवडतात म्हणून करायला लावले. फक्त शिकून घेतलं. मावशी जोडून म्हटलं मी करेल तुमच्यासाठी. दे इथून. राजकुमार, हे काय वागणं झालं? तर बायकोचा राग आले मग अन्नावर काय राग काढून राहिला तो? अन्नाचा अपमान करतो का? मावशी मी काय अन्नाचा अपमान गिपमान नाही करून राहिलो काय? तुला करायला काय झालं त्यासाठी? तुला माहित आहे ना मला तुला हातचे आवडतात. तिला करायला लावले. मी का आता जन्माला पुरणार आहो का? काय राहिलं आज हवं काय नाही. त्या आवडीचे पदार्थ तुझी बायको शिकून घेईन. त्यात नवल का आहे? बरोबर आहे तिचं. तुला जे आवडते शिकून घेईन ना ते आणि ते करत जाईन ना. ते तुला आयुष्याला देईन ना. मी पुरतो का तुझी माय पुरते का तुझा बाप पुरा आयुष्याला तुला? बायकोच येणार आहे ना शेवट लोक. आम्ही का झाला आता आमचं काय राहिलं. मग आमचे गुण आता आम्ही तिले नाही देऊ तर काय तर. आणि तिनं मग तिच्या मनानं केलं ना. ते चटका लागला तिच्या हाताला पाहिलं का तुया? मोठा भाजला म्हणलं तिचा हात ते कळई टाकता तरी बी तिने केलं ना. तिला नाही म्हणून मी चटका लागला राहू दे म्हणून तरी बी ना तो प्लेट भरून केले आणि तुझ्यासाठी घेऊन आली आणि तू असं हे केलं. काचा राग आहे रे. नवरा बायकोचं पण 8 दिवसाचं 15 दिवसाचं महिन्याचं बस त्याच्या उभर भांडतच नसते. हे वर्षभर पूर्ण भांडण नाही. तुला ते बायको पटून नाही राहिली काय? चल सध्याच कोर्टात चाल. तिच्या बापाला बोलावतो ना ती आणि इकून तू चाल. फरकती घेऊन घे तिची. सोडून दे बिच्छा. हे काय लावलं भिजत घोंगळं. नांदून नांद्याचं ह्या टाकायला जाणं भांडलं पोनं. मग काले राहून राहिला संग. सोडून दे. आपस तिचं आयुष्य तिच्या संग तिचा बाप नेऊ. तिचा सासरा तिले वागो का काही करू. तू चालला जाय लेकरं घेऊन हैदराबादले.
बायकोचा इतकाच राग आहे ना, जमूनच नाही राहिलं ना तुला काही. आता लोक तुला डोक्ष वागवलं, साऱ्या सोयऱ्या धायऱ्यात मिरवलं, हा डोक्षावर वागू वागू. आणि आता लयच निरा आपतून. आता तुला तिचं तोंडही नाही पावला जाऊन राहिलं, तिच्या हातचं काही खाताही नाही येऊन राहिलं. मग काले हे असं भिजत घोंगळं ठेवून राहा. मी म्हणतो एक घाव 2 तुकडे सोड बिच्छा. जाऊ तुम्ही तिच्या बापाले आणि फार कधी घेऊन टाका आता. काही बोलतं का मावशी? मॅच झाली काय? कोण त्यात कायचं काही? आता ती इतकं हे करून राहिली, काही सारी सारी म्हणते ते. तिनं सगळं मान्य केलं, तिनं तिचं काही मान्य केलं. आपल्याला समजलं की तिचा काही दोष, तिचा भाऊच बदमाश आहे. तिचा बाप लाडचाट आहे. ते ना पोरीला फिटवलं. मग आता दिलं असेल, देऊ दे द्याला. तर काय तू इस्टेट लिहून दिली काय? गेली असतील 1-2 लाख इकडल्या तिकडे, दिलं असेल भावाला. तर काय तू इस्टेट लिहून दिली का तिनं? एवढा डाव खाऊन राहिला. एवढंच होतं तर मग बायकोच्या हातात कार्ड काय दिले, बायकोच्या हातात व्यवहार काय दिला? ते कमावते का? ती गेली का 2 रुपये कमवायले? तू कमावतो, मग तिच्या हातात व्यवहार दिला कायले? दिला. आता शेकून बसली, आता मुकाट्यानं बस. एकदा शकली ना, आता मुकाट्यानं बसणं. मग आगायला कुतून राहिला आणि साऱ्या जगभर डबंडी देऊन राहिला. तुला सांगलं ना, आता समजा तुला हातात ठेव, तिच्या हातात पैसा देऊ नको. पण तिला म्हणून वागवतो खरी साजरं. पाहून राहिली मी, बोलत नाही तिच्या संग, तिच्या हातचं खाऊ राहिला. चहा ठेवायला गेली, तिच्या हातचा चहा पित नाही. मायले करायला लावतो. ती हात मायले करायला लावतो, ती कोणाला करायला लावतो? हातानं करतो काय? सांगलं तिनं मला तू कसा वागून राहिला. तर मी म्हणतो एवढं असं हे एका घरात राहून असं परक्यासारखं वागल्यापेक्षा जाऊ दे ना. नाही ना नान्न सगळं नाही ना. आता घोंगडं भिजत घालू नका. आता डाव मोडून टाका. ते लेकराच्या नशिबाने जगतील. तुम्ही तुमचा काय टाइम गमावून राहिला. लाव तिच्या बापाले फोन. तू जोड नशी नंबर तर मी तो नंबर तो बाबा जोडू आणि फोन लाव तिच्या बापाले. बोलाव त्याला कोर्टात. फार कधी घ्यायची आहे म्हणतो तुमच्या पिची. घेऊन जा तुमची पोरगी. काय दिले रोजचं मत? अळू 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 त्याच्या जाऊ दे ना तिकडे. तो पसंतच नाही. आता तुला वागूनच नाही ना. लय तुला राग आला तो वाचा. मग असं काय आयुष्यभर का तिच्या हे केलंय बेटा. जाऊ दे. मावशी मावशी मी काय म्हणतो? काय म्हणतो? बघा मॅट झाली का? काही बडबड करतं काय? मॅटच का तो? माय लेकरायचं कसं? काही बडबड असं कुठे असते काय? काही लावत राहतात काय काय फार कधी घेणार आहो का तिची? तू काय काय डोक्यात फरक पडला का तुला? काही बडबड करून राहिली. मग तू मॅट झाला का? 6 महिने झाले मला वाटते. चालू जाय तुला अजूनही. एकदा खडसावून जे काय त्या कडक वागणं सुरू कर. मग असं नको करू. तिचंही भावना आहे, तिचंही मन आहे, तिचंही संसार आहे. ते इतकी काही टाकूनचे नाहीये. अशीन काही झाला ना तिला पश्चाताप. सुधरून राहिली ना ते. म्हणते ना मी सुधरतो, मला चांगलं वागवा. मग तो जबाबदारी नाही का तो बायकोच्या चुका पोटात घालणं? बायकोच्या चुका आता गावभर दाखवता का लोकायले? आता लोक तो लय पोटात घातल्या ना आपल्याला उघडून दाखवता का लोकायले? मै बायकोशी आहे. जशी अशीन तशी तो नशीब आणली. आता तूच तिले सुधरव आणि तूच तिले वागव. नाही मावशी, मला असं वाटलं तिच्यासोबत असं वागलं ती डबल अशी वागणार नाही, म्हणून मी तिच्यासोबत असं कडक वागू राहिलो. राजकुमार, कडक वागणं न्यार आणि असं वागणं न्यार. कडक वाग मी तुला म्हणत नाही ना. कडकच वाग हेच मी तुला सांगून राहिली. कडकच वाग. तिच्या हातात पैसा देऊ नको. तिच्या भावाचा तिच्या बापाचा लाड ठेवू नको. तिले जाऊ देऊ ना. तिले आपल्या घरी येऊ नको. ज्या वागती तिले छताप होईल काय येतील तो भाग न्यारा. पण तू तिले तर साजरं वागव. तिच्याजवळ दूर दूर राहतं. तिच्या हातचं खात नाही. तिला कुठे नेत नाही. तिचं काही ऐकत नाही. तिच्या बोलत नाहीस. मग हे असं असं कसं वागणं? हे वागणं बरोबर नाही. बरोबर हे वागणं बरोबर नाही. समोरचा चुकला त्याला एकदा शिक्षा द्या. त्याला रोज 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 नसतात हे करत. ती बिचारी कोणाच्या तोंडाची इकडे पाहिजे? तिकडे माया बापानं तर काही हे नाही केलं. बाप तर लालशीच आहे. फोनही नाही की म्हणे दिवाळीले काहून दादा समजलं त्याले. मग आता तिकडे कोण नाही दिले. मग इकडे शोधी ना ते आता. मग इकडे आधार कोणाचा लागत असते बाबू? सासरी नवऱ्याचाच ना. आम्ही तर पोरं पण तरी बी ते आमच्यात आधार शोधून राहिली का? तर तू दूर लोटून राहिला म्हणून ते तुला हात धरून येलाय. लक्ष तुझं काय? तुला आणलं तिले लग्न करून घरात. तिले पहिला आधार तुलाच भेटला पाहिजे. मग आम्ही हाव शिल्लकचे. तू जर असा वागशील तिच्या संग तर ती नको तोंडा इकडे पा. ती बी लेकरासाठी राहून राहील. मग तुला जो लेकरं प्यारे आहेत त्याच्यासाठी बायको पाहिजे.
मग बायको संग चांगलं वागायला नाही पाहिजे का? हा? नाही तर काय बाई लयच फुलात नाही तर निरा मग आता निरा तेच बोईन काय माही असं नाही पाहिलं बाई काही. हा असतात भांडणं कोणत्या बायकोत नसतात. बिना भांडणाचं तर नवरा बायकोचं नाच नाही आणि ते होतही नाही. भांडण झाल्याशिवाय तो जमतच नाही. पण मशीन असतात हो बाई म्हणणं असे 12-12 महिने पुरवणं सारे सोयऱ्या धायरेत साकडे इकडे डंगडंग याले भांडणं याचं मग असंच असते मग कोर्टावर. तू तो घरी मी घरी हाच निकाल आहे त्याचा मग. बरोबर आहे मावशी, तू आलं चुकलंच मला. चुकलं चूक मान्य कर. जाय तिने एवढे प्रेमानं तोल्याचे घारगे बनवले ते येत नाही तिले काही कंद. बी मी करतो मावशी म्हणून केला आणि एवढा भदभर हाताला चटका लावून घेतला रे तेलाचा. गरम तेलाचा चटका लागला त्याच्या हाताले तरी बी तिनं तो घारगे तैले. हा जाय खाय मग ते घारगे पाय तिले बरं वाटते. पप्पा तुम्ही नाश्ता केला का? असा ना बघा ना किती छान बनला. हा हो, माझा राहिला नाश्ता करायचा. आण या आपण खाऊ. खूप मस्त बनला. मला सांग आणखी बनव म्हणा आमच्यासाठी. तू सांग ना तुला तोंड नाही का त्याला देवानं? अरे पद्मा घारगे आण बनवून लय मस्त झाले. आणवा मावशी तुम्हाला देऊ का? नाही मावशीला राहू दे, मला दे पहिले. किती मस्त दे, मस्त केले हो पद्मा. बरे आले तुले. मग आता काही येतच नाही का कंद? चांगले झाले ना? लय मस्त झाले का ग बाई? हा मम्मी खूप छान झालं. आपल्या घरी बनवत जा हा नाश्ता. हो ना पप्पा? हो बनवत जाईन ना. मावशी तू बी बसा ना, घ्या ना गरम गरम. आईला याल देते. नाही आत मग मागून घे ते त्याले गिरे गरम गरम आहेत खाय. पद्मा हाताला चटका लागला, मलम लाव त्याले काही. बसलास तू? आता चटकाई बिना बलमाचाच बसते. नवऱ्यानं प्रेमानं फूक मारल्यावर तेलाचा चटक्याची कुठे आग होते का? मलमाचं काम पडते काय? फुकच कारा बिन आहे. चाल बाई बोस तुम्ही दाराशी जरशिक हो दे मग त्याच मग देजो आरामशीर आम्हाला. आज तुझी सासून मी चालली मंदिरात. चालू अपुरी मग खाणं चल मंदिरात जाऊन येऊ. त्यात लोक आबाजी येतात वावरातून. मग तो जो पद्मा गरम गरम अजून आम्हाला. मम्मी माझे ठेवजो. मग मी आजी सोबत मनातून घरी आली की मग खाईल. हो कुठं लागला चटका? इथं हाताला लागला होता. शांततेनं करायचे ना काम. बापरे किती मोठा लागला हा. आग नाही होऊन राहिली? नाही जरा याद नाही होऊन राहिली ना. तुम्ही राहिला बसलास तो. सरिया नाही सॉरी मी म्हणतो. मी त्रास दिलाय ना तुला या 6 महिन्यात. सॉरी.